नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमचं सर्वांचं स्वागत आहे वाईब विथ यश मध्ये. तुम्हाला सर्वात आधी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण आलो आहेत आपल्या इथे बाहेर महाराजांचं एक स्मारक सारखं बनवलं होतं आपण. आता सगळे आपले साथीदार पण आलेले आहेत आणि आपण पण आहोत आणि आज उत्सव आहे आपल्यासाठी. तुम्हाला मी नाशिकची शिवजयंती पण दाखवेल. ह्याच ब्लॉग मध्ये कंटिन्यू करूया. स्टे विथ अस. कम ऑन. आता आज आपला मल्हार शिवगर्जना बोलणार आहे. फक्त तो सर्वांसमोर बोलणार आहे. तुम्ही आता सगळं बघू शकता. आम्ही डेकोरेशन वगैरे कसं केलंय सगळं आमच्या मम्मीने केलंय, त्यांच्या फ्रेंड्सने केलंय, आमच्या पूजाने केलंय, सगळ्यांनी हेल्प केलंय आणि खूप छान डेकोरेशन केलंय आम्ही इथे. लेट्स गो. मल्हार तुम्हाला सगळ्यांना दाखवायला आता जा तिकडे. आता हे बघा, आपण हे बघा, हे माझ्या मम्मी आणि त्यांच्या मैत्रिणींनी केलंय. हे बघा, हे आपले महाराज. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. आम्ही खूप छान इथे सुरुवात केली आहे. हा आमचा मेन डोर आहे. इथे रांगोळी काढली. ही पहिली रांगोळी आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही खूप छान इथे रांगोळी काढण्यात आली आहे आमच्या मम्मीद्वारा. आपले महाराज. काय म्हणणं आहे यश तुमचं? काय नाही, आज उत्सवाचा दिवस आहे आपल्यासाठी आणि तुम्ही बघू शकता आपल्यासोबत किती जण आलेले आहेत. हे सगळे आपले साथीदार, सगळे साथीदार आहेत आणि यांनी सर्वांनी खूप मदत केलेली आहे ह्या उत्सवासाठी. सर्वांचा हात आहे. फक्त ही नाही आहे, हिने याचा एक्झाम होता सो हिने अभ्यास केलेला आहे. काम करत नाही आमच्यासोबत. हां, तिने काहीच काम केलेलं नाही आहे. ही पण मृण्मय कॅमेरा मागते. ओय, ही पण काम नाही करत. आपण आता मागे जाऊ शकतो. 2 शब्द आम्हाला ऐकायचे आहेत महाराजांबद्दल तुमच्याकडनं यश. मित्रांनो, महाराजांसाठी 2 शब्द काय कितीही बोललं तरी कमीच आहे. मी छावा बघेल ना, लास्टला खूप रडेल. जे संभाजी महाराज सवार केले ना, खूप रडायला येतं. तुम्ही छावा बघा, मग तुम्हाला समजेल. मी पण रडलेलो, ही पण रडलेली आणि बाई म्हणून नाही, जे कॅमेरामॅन आहे ते पण रडलेलं. पण कॅमेरा वुमेन आणि हा तर आला समजा पिक्चर. मित्रांनो, मी मूवी फर्स्ट डे फर्स्ट शो बघून आलेलो होतो. यांना माहीत नव्हतं. यांनी माझं पण तिकीट बुक केलेलं. ते तिकीट वेस्ट केलं. आम्ही काम करतो तिथे यश सकाळी सकाळी आलेले असतात. इथे माझे पप्पा बसतात. हे 3 सोडून सगळे कामं करतात. याचा समजू शकतो. या दोघींना तर मी शिकवलं आहे. तरी आपले कार्यकर्ते एका बिलच्या मागे 100 बिल मारतात. मग ते आम्हाला डिलीट करावं लागतं. असे हे आपले म्हणून माहिती. त्याचा डायरेक्ट स्टार्टिंगच नाही झाली. मित्रांनो, आवाज थोडा इग्नोर करा. तुम्हाला आता मी पूर्ण टूर देतोय. तू खराब करते फ्रेम आतमध्ये जा. तर मित्रांनो, हे बघा, आम्ही तुम्हाला दाखवतो आता कसं केलेलं आहे आम्ही. पहिले तुम्ही मला बघा मी कशी दिसते. आता हे बघा, हे आपलं घर आहे. आम्ही घराला लाइटिंग्स आणि ऑल नाही केलं एवढं. आम्ही करणार होतो. तर ही सगळी टीम आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन होण्यात आलेलं आहे, करण्यात आलेलं आहे. इथे आपले महाराज आहेत. असं हे खूप सुंदरसं आपलं घर दिसतंय. आता मित्रांनो, आपण आरती सुरू झाले. सगळे आलेले आहेत आहे. तुम्हाला दाखवतो आम्ही. सर्व आले आहेत आपले. स्वतः आरतीला सुरुवात करू आपण. सगळं डेकोरेशन केलेलं आहे सगळ्यांनी. आपले मम्मी पप्पा सुरू करेल आरती. आपण खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. सगळ्यांची मेहनत आहे ह्याच्यात. माझी पण मेहनत आहे. गप. आसे कदम
कशी बोललो आम्ही? शिवगर्जना कशी बोललो आम्ही? छान, एकदम मस्त. सांगा की काकू कसं बोललो. आता सर्वांचा फोटोशूट चालू आहे. आमचे कॅमेरामॅन सगळ्यांचा आता मस्त फोटोशूट होईल 15-1 मिनिटं. मग आम्ही सगळे नाश्ता करायला जाऊ. तर मित्रांनो, आता आपण गिरगाईचं काय चालू आहे? सर्वांचा फोटोशूट चालू आहे आता. किती वेळ लागेल आता? अजून 15-1 मिनिटं लागेल. मग आपण नाश्ता करायला जाऊ सर्व. काय नाश्त्याला? काय माहिती मला नाही काय. तुला माहिती का? हा, मला माहिती आहे. मला त्याच्या खाण्याकडेच लक्ष असतं. वडापाव, मागे सर बोल. वडापाव, आमटी, रस्सा, काहीच हात चिटकू आहे ना, खूप त्रास देतो आम्हाला. खूप त्रास देतो. एवढे डोळे एवढे शेतून असं बघतो, हसतो कसं. माझ्याशी तर कधी बोलत पण नाही. काय माहिती का? बघा खूप त्रास देतो. एवढे डोळे ना साईड आहे बघतो. आता जेवणासाठी तयारी होती. सर्वांना नाश्ता आहे आता. तर सतरंजींत टाकताय. मग सर्व जेवायला बसू मस्त. गो आता मित्रांनो, आपण जेवणार आहे. मला खूप भूक लागली. एवढ्या सगळ्यांपासून मी काम करत होतो. मी खूप काहीच काम केलेलं नाही आपण. राहू द्यावे. हा छोटा भाऊ आहे आणि हा ह्याचा मोठा भाऊ आहे. खूप त्रास देतात तो. खूप. हा जो आहे ना छोटा, खूप साईड आहे देतो मला. खूप भामटा आहे ना. मला दाखव, मी काम करतो. आता आम्ही सर्व जेवण गरम करायला चाललो. मी तुम्हाला वरती घेऊन जाते की काय काय आणलं आहे, काय काय बनवलं आहे, कोण किती किती मदत करत आहे. प्लीज गो. मृण्मयी, मेन्यू मध्ये काय काय आहे आपल्या? बडा रस्सा, वडापाव आणि बघा हलवायची जिलेबी. वाव. मल्हार बघा आलाय. मल्हार काय आणलाय तुम्ही? जलेबी आणली आहे. आता अजून बघू आपण वरती काय काय आहे. लेट्स गो. तू काय घेऊन जातोय? हा वडे घेऊन जातोय. इथे वडासाठी शेव आहे, पाव आहे. पूजा दीदी तू काय करतीये? आमटी गरम करते. आता वडा रसासाठी पूजा दीदी आमटी गरम करते. हा आहे आपला आजचा मेन्यू. मल्हार चल पटकन सगळं खाली घेऊन. बबली तेरो मोबाईल. तर मित्रांनो, आपण आता खाली जाऊ. चला. तुम्हाला दिसतोय का? सॉरी, थोडं हलतोय मी. एवढा प्रोफेशन नाही आहे. तर मी दाखवतो मेन्यू मध्ये काय. शेव आहे, पाव आहे, मिरची कांदा लिंबू आणि ही जलेबी. पाणी आलं. आता पण थोडा फोटोशूट बाकी आहे. हे फोटो काढताय आणि पूर्ण टीम आहे. मल्हार आणि गौरी वाढताय सर्वांना. सर्व आता नाश्ता करायला बसले आहेत. आपण पण बसू. आपण जाणार आहोत पंचवटीतली शिवजयंती बघायला. तिथे आधी छोटं स्मारक होतं. कालच तिथे नवीन महाराजांची स्थापना केली आहे आपण. आणि तुम्हाला मी मालेगाव स्टँडची पण दाखवेल. सो नाशिकला पण शिवजयंती एकदम उत्साहात साजरी केली जाते. नाशिक रोडला काल मी गेलो होतो, बट माझा फोन डेड झाला होता. सो तिथलं काही कंटेंट आपण काढलं नाही. बट आत्ता बघूया, जे कवर होईल ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. सो सी यू देअर.
स्मारकामध्ये नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करायचं असेल तर खरोखर तुम्हाला गडकोटांवरती जावं लागेल. कारण गडकोटांची शेवटची जी काही अंताला पेटलेले आहेत किंवा अंताला गेलेले आहेत, गडकिल्ले आज दुर्लक्षित झाले, त्यांच्या भिंती पडलेल्या आहेत, पूर्णपणे ढासळलेले आहेत. आणि खरोखर उद्याच्या पिढ्यांना जर आपल्याला इतिहास सांगायचा असेल, आपल्या मुलाबाळांना जर इतिहास सांगायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आज आपण आत्ता दाखवू शकतो, परंतु पुढच्या पिढ्यांना आपण नंतर दाखवू शकणार नाही. त्यामुळे गडकोट गेल्या 25 वर्षापासून जी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था आहे ती गडकिल्ले संवर्धनाच्या माध्यमातून शिवकार्य करते. या गडकोटांची डागडुजी असेल, संवर्धन असेल, कचरामुक्त अभियान असेल, असे विविध उपक्रम आम्ही राबवत असतो. आणि खरोखरच पुढच्या पिढ्यांना आपले गडकोट हे जी महाराजांची जिवंत स्मारकं आहेत ती स्मारके पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचं संवर्धन जास्तीत जास्त युवा पिढींनी, तरुणांनी केलं पाहिजे. यासाठी खरोखर प्रोत्साहन देण्यासाठी हे उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो. तर जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त युवकांनी या गडकोट संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं मला वाटतं. जय शिवराय. किल्ले वाचवा, इतिहास वाचवा. महाराष्ट्राच्या पावनभूमीवर दोनच राजे होते. एक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे होते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती महाराज की जय. भवानी मासाहेब जिजाऊंचा. सो मित्रांनो, आलो आहेत आता आपण घरी. सो असा होता आपला आजचा व्लॉग. तुम्हाला व्लॉग आवडल्यास लाईक करा आणि कुठला पार्ट तुम्हाला जास्त आवडला आहे ते कमेंट करून सांगा. सो सी यू इन नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.